नमस्कार. शर्वरी जानकीशी डबल गेम खेळत असते आणि जानकीच्या हे सर्व लक्षात आलेलं असतं. जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, शर्वरी बन्सलना जे काही करायचंय ते करू देत. त्यांना आपण असंच दाखवायचं की आपल्याला या गोष्टी कळतच नाही आणि आपण त्यांना गाफील ठेवायचं. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, तुला काय वाटतं जानकी? जानकी खरंच ती शर्वरी शातीर आहे, शातीर. तेव्हा लगेच जानकी बोलते, त्या शातीर असल्या तर त्यांना कसं टाळ्यावर आणायचं ना हे मला माहिती आहे. तू काळजी करू नकोस, मी सर्व गोष्टी अगदी नीट करेन. त्यावेळेला मात्र मोठ्यानी अवंतिका बोलते, तुमचं काय चाललंय? तुम्ही दोघी असं असं संशय का घेताय? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, अवंतिका, मला ज्या गोष्टी कळाल्यात ना त्या गोष्टी कळाल्यानंतर खूप मोठा धक्का बसलाय. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनी प्लीज, जे काही असेल ते स्पष्टपणे बोला. त्यावेळेला जानकी सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगत असते. ते सर्व ऐकल्यानंतर अवंतिका बोलते, बाप रे, हे सर्व भयानक आहे. म्हणजे मी शर्वरी वन्सलना जेलमधून सोडवून खूप मोठी चूक केली. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, नाही अवंतिका, नाही. तू तुझं कर्तव्य पार पाडलंस. आणि खरं सांगू का अवंतिका, आता या गोष्टीचा विचार करायचा नाही आपल्याला. तर आता त्या राहुलला जाऊन भेटायचं आहे, त्या राहुलशी बोलायचं आहे. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, तू काय बोलतेस? कळतंय ना ऐश्वर्या? एक गोष्ट लक्षात ठेव, आपण जर का त्या राहुलला भेटायला गेलो आणि तिथे जाऊन जर का आपण काही बोललो आणि त्या राहुलने जर का गोंधळ घातला तर? तेव्हा लगेच जानकी बोलते, त्याची काळजी तू करू नकोस अवंतिका, आपल्याला भेटायला जायचंच आहे. इकडे शर्वरी राहुलला भेटायला आलेली असते. ती त्याला मिठी मारते आणि ती त्याला म्हणते, काहीही झालं तरी मला तुझ्या सोबत यायचंय. एकदा की पैसे भेटले की आपण दोघं इथून फरार होऊ. आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजलेली असते. त्यावेळेला शर्वरी राहुलला बोलते, बापरे, कोण आलं असेल? कोणी आलं असेल, पण त्यांनी मला बघायला नको, नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन बसेल. काय करू मी? आणि शर्वरी लगेच लपायला जाते, पण तिने जाताना स्वतःची ओढणी मात्र त्या सोप्यावरतीच ती विसरून गेलेली असते. इकडे राहुलने दरवाजा उघडलेला असतो. दरवाजा उघडताच समोर ऐश्वर्या, अवंतिका आणि जानकीला बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो. राहुल लगेच बोलतो, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला जानकी बोलते, खूप महत्वाचं काम आहे म्हणून तर आम्ही आलोय. हे ऐकताच राहुल म्हणतो, काय चाललंय? त्यावेळेला जानकी बोलते, राहुल, आम्ही आतमध्ये येऊ का? आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावेळेला राहुल बोलतो, या या ना, प्लीज आत या. आणि त्या तिघीही आतमध्ये आलेले असतात. ऐश्वर्या मात्र घराकडे नीट लक्ष देत असते आणि तिचं लक्ष मात्र नेमकं त्या ओढणीवरती पडतं. त्यावेळेला ऐश्वर्या राहुलला विचारते, कोणी आहे का घरात? त्यावेळेला राहुल बोलतो, नाही, मी एकटाच राहतो, माझं असं कोणीच नाहीये. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, ओके ओके. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या, काय झालं? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, तसं नाही. अगं सोप्यावर बघ ना, कुणाची तरी ओढणी आहे, म्हणून तर विचारलं की कोणी आहे का घरात म्हणून. काय आहे ना राहुल, तू या दोघींना मूर्ख बनवू शकतोस पण मला नाही. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, प्लीज स्टॉप इट. काय चाललंय तुमचं? तुम्ही माझ्या घरात मला जाब विचारण्यासाठी आलात का? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, हे बघ, असं काही नाहीये. त्यावेळेला जानकी बोलते, राहुल राहुल प्लीज तू शांत हो, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला राहुल बोलतो, जानकी वहिनी प्लीज मला माफ करा, मी जर का यांच्यावरती आवाज चढवला असेल तर. पण प्रत्येक वेळेला यांचा जो तोरा असतो ना बोलण्याचा, तो खूप चुकीचा असतो. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या चुकीचं बोलत असेल पण ऐश्वर्या चुकीचं नसते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती जे काही बोलते ना ते पॉइंट घेऊन बोलते. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, हे मात्र नक्की या. तेव्हा ऐश्वर्या बोलते, हे बघ राहुल, मला काही तुझ्यावरती संशय वगैरे घ्यायचा नव्हता, पण मी एकच सांगेन, ते म्हणजे तू जे काही वागतोयस ना ते बंद कर.
तेव्हा राहुल बोलतो, प्लीज जानकी वहिनी, तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे ते बोला, आणि प्लीज तुमच्या या ऐश्वर्याला घेऊन इथून निघून जा, तेही लवकरात लवकर. त्यावेळेला ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो. ऐश्वर्या काही बोलणार तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याला रोखते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या प्लीज शांत होशील, कशाला उगाच नको नको ते बोलतेस, प्लीज शांत हो. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते, शांत? शांत कशी होऊ मी, तूच सांग ना. अगं यांचं जे काही चाललंय ना ते तुला कळत नाहीये. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या शांत हो. त्यावेळेला मुद्दामून जानकी खोकते. त्यावेळेला राहुल बोलतो, थांबा मी तुम्हाला पाणी घेऊन येतो, आणि तो पाणी आणण्यासाठी किचन मध्ये गेलेला असतो. त्यावेळेला लगेच जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या प्लीज शांत हो ना, आपलं काम तर होऊ देत. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी अगं तुझं लक्ष गेलं की नाही त्या ओढणीवरती, ती ओढणी नीट बघ. तेव्हा जानकी बोलते, अगं काय झालं, काय आहे त्या ओढणीत. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, अगं ही त्या शर्वरीची ओढणी आहे, मला माहिती आहे ना. तेव्हा मात्र जानकी त्या ओढणी जवळ जाते आणि ती ओढणी बघताच ती म्हणते, हो ही शर्वरी वंशांचीच ओढणी आहे. हे बघितल्यानंतर मात्र अवंतिका आणि ऐश्वर्या जानकी जवळ जातात आणि जानकीला म्हणतात, म्हणजे शर्वरी वंश इथेच आहेत. तेव्हा मात्र जानकी बोलते, जर का शर्वरी इथे असेल तर मात्र त्या शर्वरीला मी सोडणार नाही, आता मात्र तिची लायकी मी तिला दाखवेनच. तेव्हा मात्र खूपच राग जानकीला आलेला असतो. त्याच वेळेला राहुल तिथे आलेला असतो आणि राहुलने जानकीला पाणी दिलेलं असतं. त्यावेळेला जानकी राहुलला म्हणते, राहुल मी तर तुझ्याशी बोलायला आले होते, पण खरं सांगू का राहुल, तुझ्याशी बोलण्याची ही वेळच नाही असं मला वाटतंय. तेव्हा लगेच राहुल बोलतो, काय झालं, तुम्ही असं का बोलताय, बोला ना तुम्हाला काय बोलायचं आहे ते. तेव्हा मात्र ऐश्वर्या थेट राहुलच्या बेडरूम मध्ये जात असते. तेव्हा मात्र राहुल बोलतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही अशा घरात का घुसताय. त्यावेळेला ऐश्वर्या क्षणाचाही विचार न करता राहुलच्या सणसणीत थोबाडीत मारत बोलते, कुठे आहे ती शर्वरी, लपून बसलीये ना तुझ्या बेडरूम मध्ये, मला तर पूर्णपणे खात्री आहे ती इथेच आलीये. तेव्हा राहुल बोलतो, एक मिनिट, अहो काय बोलताय तुम्ही, तुम्ही स्वतःच्या नंदेवरती अविश्वास दाखवताय, अहो तिचं एका परपुरुषाशी नाव जोडताय. हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला किती वाईट वाटेल. त्यावेळेला जानकी बोलते, राहुल बस. राहुल आजपर्यंत शर्वरी वंशांना मी प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले, पण शेवटी त्यांनी काय केलं, त्यांनी सुद्धा माझा विश्वासघातच केला, आणि आता मात्र मी त्यांना माफ करणार नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता सगळं काही संपवणारच. त्यावेळेला मात्र शर्वरी इकडे खूपच घाबरलेली असते. त्यावेळेला राहुल मोठ्याने बोलतो, बस काय चाललंय तुमचं, जानकी वहिनी मला तरी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावेळेला जानकी बोलते, मला सुद्धा नव्हती रे, पण तुम्ही सर्वांनी मिळून माझा विश्वासघात केलात ना, आता मात्र मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला शर्वरी खूपच घाबरलेली असते. ऐश्वर्या थेट राहुलच्या बेडरूम मध्ये जात असते. त्यावेळेला राहुल तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळेला जानकी राहुलचा हात धरते आणि राहुलला बोलते, गप्प बस, उगाचच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावेळेला मात्र राहुल खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही माझ्या घरामध्ये असं घुसू शकत नाही. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, गप्प बसा. हे बघ, मगाशी बोललास ना की तुझा या जानकीवरती खूपच विश्वास आहे, ही जानकी काहीही करू शकते, पण ऐश्वर्या मात्र तुझ्याशी एकच गोष्ट सांगेल, ती म्हणजे जानकी म्हणजे मी नाही. आणि आता जर का माझ्या पाठीमागे यायचा प्रयत्न जरी केलास ना, तर तुला संपवायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. मी ऐश्वर्या आहे, विसरू नकोस. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. शेवटी ऐश्वर्या बेडरूम मध्ये शिरते. बेडरूम मध्ये शिरून तिने
सगळीकडे पाहिलेलं असतं, पण तिला शर्वरी मात्र कुठेच दिसत नसते. त्याच वेळेला तिचं लक्ष कपाटावरती जातं. कपाटाचा दरवाजा थोडासा उघडा असतो. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या कपाटाचा दरवाजा जाऊन उघडते आणि आत लपलेल्या शर्वरीला खेचत खेचत जानकी समोर आणलेलं असतं. शर्वरीला बघून जानकी अवंतिकाला धक्का बसतो. अवंतिका बोलते, शर्वरी वंश, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी प्लीज प्लीज तू उगाच चुकीचा अर्थ काढू नकोस. त्यावेळेला जानकी काहीच न ऐकता शर्वरीच्या सणसणीत अशी कानाखाली मारते आणि शर्वरीला बोलते, तोंडातून एकही शब्द काढायचा नाही हा. आणि आता जर का माझ्या समोर काही बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरी सुद्धा तुझं थोबाड फोडेन. आजपर्यंत शर्वरी वंश तुमच्यासाठी काही केलं नाही मी. सगळं काही केलं, तुमच्यावरती विश्वास ठेवला, तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले. एवढंच काय, तर तुमच्या सगळ्या चुका मी पाठीशी घातल्या आणि ऐश्वर्याच्या विरोधात जाऊन सुद्धा बोलले. कारण शर्वरी वंश कुठेतरी खात्री होती की तुम्ही चुकीचं वागूच शकत नाही. पण आता मात्र हा विश्वास तुटला. त्यावेळेला शर्वरीला खूपच राग आलेला असतो. शर्वरी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं. त्याच वेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, शर्वरी वंश, संपवलं तर तुम्ही, पण आता मात्र घरातल्यांना सगळ्यांना कळेल. शर्वरी वंश, तुम्हीच विक्रांत भाऊजींना मारलत ना, आणि माझ्याशी खोटं बोललात, मला तुमच्या बोलण्यामध्ये अडकवलं. तेव्हा लगेच राहुल बोलतो, हे बघा, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. शर्वरी फक्त मला भेटण्यासाठी आली होती. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, हो, शर्वरी तुला भेटण्यासाठी आली होती? ती जर का तुला भेटण्यासाठी आली होती तर तिची ओढणी इथे काय करतेय? शर्वरी वंश, बोला, तुमची ओढणी इथे कशी काय पडलेली? याचा अर्थ मी नक्की काय घ्यायचा शर्वरी वंश? त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी प्लीज प्लीज नको तो अर्थ काढू नकोस. असं काही नाहीये जानकी वहिनी. तेव्हा लगेच जानकी बोलते, गप्प बसा शर्वरी वंश, आता मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही. एक नंबरच्या खोटारड्या निघालात तुम्ही शर्वरी वंश. माझा तुमच्यावरचा विश्वास संपला. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी प्लीज प्लीज असं नको ना बोलूस. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, शर्वरी आता गप्प बस, कारण जानकी तुझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही. आणि खरं सांगू का शर्वरी, तुझा हा खराच चेहरा मला जानकी समोर आणायचाच होता. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, ऐश्वर्या तू गप्प बस, तुला मध्ये मध्ये बोलायची गरज काय? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, लाज नाही वाटत? अगं तुझा नवरा गेला ना, तरी सुद्धा तू दुसऱ्या पुरुषाशी येऊन इथे बसतेस, लाज कशी वाटत नाही? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, गप्प बसा, उगाच काही बोलू नकोस, असं काही नाहीये. तेव्हा मात्र मोठ्याने जानकी बोलते, ऐश्वर्या तू शांत राहा, तू उगाच काही बोलू नकोस. कारण त्यांनी जरी लाज सोडली असेल तरी सुद्धा आपण लाज सोडून वागायचं नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, जानकी अजून सुद्धा तुला याच बाईची बाजू घ्यायची आहे का? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, अजिबात नाही, मला कोणाचीही बाजू घ्यायची नाही. पण मला आता कोणाचाही विचार सुद्धा करायचा नाहीये. प्लीज प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, एक सांगते जानकी, कितीही काही झालं तरी आता हिच्या बोलण्यात येऊ नकोस. जर का हिच्या बोलण्यात आलीस तर मात्र सगळं संपलं जानकी. त्यावेळेला जानकी बोलते, कितीही काही झालं तरी यांच्या बोलण्यात मी आता येणारच नाही. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या शर्वरीला बोलते, शर्वरी बोल, तुझ्या पापांचा पाडा स्वतःच्या तोंडाने वाच, कारण जानकी गप्प बसेल पण मी नाही. तेव्हा मात्र शर्वरी
शेवटी बोलते, हे बघ जानकी वहिनी, माझं राहुलवरती प्रेम आहे. तेव्हा जानकी बोलते, गप्प बसा शर्वरी वंश, गप्प बसा. शर्वरी वंश, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही जरा तरी विचार करा शर्वरी वंश बोलताना. तेव्हा शर्वरी बोलते, बस झाला, आता मात्र मला काही एक ऐकायचं नाही. मी जे काही बोलते ना ते खरं आहे. माझं राहुलवरती प्रेम आहे. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, घ्या, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही मात्र माझं काहीच ऐकलं नाही. तुम्ही मात्र या शर्वरीवरती विश्वास ठेवलात. अवंतिका, बघितलंस ना या शर्वरीने कसं फसवलं ते. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, हो शर्वरी वंश, तुम्ही आमचा विश्वासघात केलात आणि यासाठी आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. शर्वरी वंश, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्याने शर्वरीला जे फरफटत सगळ्यांसमोर आणलंय, पण जानकी शर्वरीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल का, की राहुलचं आणि शर्वरीचं सत्य सगळ्यांसमोर आणेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.